इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर शहरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे। मराठा सेक्शनमध्ये जन्मजात बाळाची 90,000 रुपयांना विक्री करण्यात आली आहे। परिस्थिती हलाखीची असल्याचे कारण पुढे करत आई वडिलांनी ही विक्री परस्पर केली आहे। आता या प्रकरणी आजीच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आई, वडील, मध्यस्थी महिला आणि खरेदी करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। उल्हासनगर कॅम्प नंबर 4च्या मराठा सेक्शन परिसरात विजया गायकवाड या महिला राहतात। त्यांना 2 मुले असून त्यापैकी विशाल हा मोठा मुलगा आहे। विशालला 22 जानेवारी रोजी मध्यवर्ती रुग्णालयात मुलगी झाली, अशी माहिती विशालने आईला दिली। विशालची आई 25 जानेवारी रोजी बाळाला बघण्यासाठी रुग्णालयात आली असता बाळ 90,000 रुपयांना विक्री झाल्याचे मुलाने सांगितले। पुन्हा ते बाळ मिळवावे यासाठी बाळाच्या आजीने प्रयत्न केले। घेतलेले पैसे पुन्हा वापस करून बाळ आण असे विशालला सांगितले। दरम्यान बाळ हे मध्यस्थी महिलेच्या प्रयत्नाने शेख कुटुंबियांना विक्री केल्याचे सांगितले। अखेर आईच्या तक्रारीवरून उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आई, वडील, मध्यस्थी महिला आणि खरेदी करणारे शेख कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सर्वांना बेड्या ठोकल्या आहेत। पुढील तपास पोलीस करत आहेत। मराठा सेक्शनमध्ये राहणारे विजया गायकवाड नावाची महिला आहे, वयस्कर महिला। तिने पुलिसला तक्रार दिली की तिचा मुलगा विशाल व याला एक मुलगी झाली होती। ती सेंट्रल हॉस्पिटल या ठिकाणी होती। त्या ठिकाणी त्यांनी एका मुस्लिम कुटुंबाला ज्यांना मुलबाळ नाही अशा व्यक्तींना पैसे घेऊन ती मुलगी विकली आहे असं त्या समजल्यानंतर ती त्या मुलाला विचारणा केली। त्यानं सुनेला विचारणा केली। त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर ती महिला स्वतः चौकशी केली तर त्यांना तिला असं समजलं की ती जी सून आहे, सुनेच्या कामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या 2 महिला यांनी सांगितलं की तुला जर बाळ नको असेल तर आपण ही महिला आहे मुस्लिम शेख नावाची महिला, हिला मुलबाळ होत नाही गेले 18 वर्षापासून, आपण त्याला देऊ, त्यामधल्या तुला पैसे मिळतील। तर त्या दृष्टीने त्यांनी त्या मुलीला त्याला दिली होती। या तक्रारीवरून आम्ही त्यातील मुलगी 6 दिवसाची, परत तिचे आईवडील आणि विकत घेणारे आणि मध्यस्थी या सर्वांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे। सर्वांना नोटीस दिलेली आहे। तेथील पुरुषांना अटक केलेली आहे। मुलगी सध्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये आपण तिचे ट्रीटमेंट घेत आहोत। सर, व्यवहार कितीला ठरला होता आणि यात आरोपी एकंदरीत किती आहे? त्यांचा व्यवहार 90,000 रुपये त्यांनी त्यामुळे घेतले होते। त्यामध्ये जी 6 वर्षाचा अर्भक आहे त्याचे आईवडील, 2 मध्यस्थी आणि विकत घेणारे शेख कुटुंबीय हे असे 6 आरोपी यामध्ये आहेत।